टाळ्या वाजवण्याचा दोन फायदा असतात तुम्हाला सांगतो. एक म्हणताना आपल्या झोप आल्या असं तर झोप जाते आणि दुसरी म्हणताना लहान मुलं आहेत प्रोत्साहन मिळतं. काही मुलींनी मेहंदी काढत असतात. इथं असा सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहे म्हणजे संप्रदायाचा, त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला वेळ असेल तर घरी तुम्ही काढू शकता. टाइमपास म्हणून हा चालला ना, हा एक खेळ नाही आहे. हे आपला हिंदू धर्माची परंपरा आहे, कुठेतरी जोपासली पाहिजे आपण. त्या ठिकाणी आम्ही आणखी एक फुगडी घेणार आहोत वारकरी. तर तुम्ही मी सांगू इच्छितो की आज या आधुनिक युगामध्ये आषाढी एकादशी आणि एकादशी निमित्त
आपल्याला जे पालखी सोहळा दाखवला जातो रथ, त्याच्या मी ह्या ठिकाणी प्रतिकृती दाखवली. ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांचा जो रथ सोहळा होता त्याची मी प्रतिकृती दाखवली आणि त्यानंतर वारकरी फुगडी दाखवली. आणखीन एक वारकरी फुगडी होणार आहे. त्यानंतर तुम्हाला जी मेहंदी वगैरे काढत बसले त्यांना जर का फुगडी घालायची असेल तर तुम्ही फुगडी घालू शकता. कारण हा सुख सोहळा आनंदाचा ह्या ठिकाणी तुम्ही अनुभवू शकता. तत्पूर्वी खास नेसरीहून या ठिकाणी उपस्थित झालेल्या माऊली यांनी या आपला हरिपाठ पाहण्यासाठी म्हणून नेसरीहून या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आणि त्यांना हा हरिपाठ आमचा मुलांचा आवडला म्हणून सात्विक आणि लष्करे या बाल कलाकाराच्या वतीनं या माऊलीनं सात्विक आणि लष्करे नेसरी यांनी ह्या मुलींच्या आशीर्वाद म्हणून 501 रुपयाचा भरपूर बक्षीस दिला आहे. त्या माऊलीचा आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने पूर्णपणे आभारी आहोत. माऊली त्यांना उदंड आयुष्य देव. माऊली नंतर फोटो घ्या, तुम्हाला आम्ही फोटो देणार आहोत. आणि त्यानंतर या ठिकाणी आपले जे पेटी मास्टर आहेत त्यांचा पेटीचं वाद्य कसं आहे हे बघण्यासाठी त्याचे आई वडील खास या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आणि त्यांनाही आपला चिमुकला मुलगा म्हणजे त्यांना वेळ नव्हता की कुठे बघायचं आणि त्यांना आज ह्या ठिकाणी वेळ आहे म्हणून उपस्थित झाले आहेत आणि त्यांनी आपल्या मुलग्याचा म्हणजे कसं असतं बहुत पुण्य केलं, कुणीच्या बी बहुत पुण्य केले तेव्हा कुठेतरी हे सार्थक झालं, अशा प्रकारचं एक तुकाराम महाराजांचं वचन आहे. त्याप्रमाणे त्यांना मुलग्याला पेटी वाजवताना बघायचं होतं. त्यांनी ह्या ठिकाणी बघितलं, त्यांना आवडलं आणि त्यांनी आपल्या पुन्हा टीमसाठी म्हणून सविता अरुण पाटील, प्रत्येक पाटीलांचे आई आणि वडील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी 201 रुपये सर्व हरिपाठासाठी दिले आहे. त्याचे आम्ही आमच्या मंडळाचे पूर्णपणे आभारी आहोत. या ठिकाणी वारकरी फुगडी आम्ही जाणार आहोत. तत्पूर्वी पुन्हा माऊलींना PL वाईंगडे याही माऊलीनं हा हरिपाठ मुलींचा आवडला म्हणून 501 रुपयाचा भरपूर बक्षीस दिला आहे. त्याचे आमच्या मंडळाच्या वतीनं पूर्णपणे आभारी आहोत. एक वारकरी फुगडी होईल, त्यानंतर तयार राहायचं आहे 5 मिनिटांमध्ये. अजून भरपूर कार्यक्रम आहे. या ठिकाणी मालन डोंडीबा पाटील ईस्ट पुलावरची माहेरवसनी या ठिकाणी तांबरेमध्ये दिली आणि आपल्या गावचा हरिपाठ या ठिकाणी आला म्हटल्यानंतर ह्या माऊलीनं या सर्व मुलींच्या आशीर्वाद रूपी म्हणून 201 रुपयाचं भरघोस बक्षीस दिलं आहे. त्याचे या माऊलीचा आम्ही आपल्या मंडळाचे आभारी आहोत. माऊली सर्व देशवासियांना आणि सर्व या ठिकाणी माऊली उदंड आयुष्य देव एवढीच शिवचरणी प्रार्थना. ज्यांना ग्रामस्थांना कुणाला फुगडी घालायची असेल तर लगेच 2 मिनिटांमध्ये उपस्थित व्हायचे आहे आणि हा सुख सोहळ्याचा आनंद या ठिकाणी आवर्जून घ्यायचा आहे. धन्यवाद.